हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 साठी पेपर टू इकॉनॉमिक्स प्रिपरेशन करायचं आहे आणि या प्रिपरेशनमध्ये आपण मनी अँड बँकिंग युनिट मधले MCQ प्रॅक्टिस करणार आहोत मनी सप्लाय या टॉपिकवरती. सो जस्ट गो थ्रू इट. हे क्वेश्चन्स किंवा हे MCQs जे आहेत ते नक्कीच तुम्हाला एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये हेल्पफुल ठरतील. ओके, सेशनला सुरुवात करण्याअगोदर एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे. त्यानुसार जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करतायत 2026 ची, त्यांच्यासाठी पेपर 2 साठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो. ज्या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहे संपूर्ण स्कूल मॉक टेस्ट, संपूर्ण स्कूल नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs, पेपर 1 फुल कोर्स. या ठिकाणी पेपर 2 सोबतच पेपर 1 चं देखील तुमचं प्रिपरेशन होणार आहे आणि हा परिपूर्ण कोर्स जो आहे तो तुम्हाला नक्कीच या एक्झाम मध्ये यश मिळवून देईल. याची फीस जी आहे ती 10,000 आहे. यावर 20% डिस्काउंट सध्या चालू आहे. आफ्टर डिस्काउंट याची फीस 8,000 होते. 8,000 मध्ये दोन्ही पेपर तुमच्या अभ्यासात करून घेतले जातात. या कोर्सला जॉईन होण्यासाठी किंवा अधिक एन्क्वायरीसाठी इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा प्ले स्टोअरवर ग्लोबल ऑनलाईन नावाचं ऍप डाउनलोड करा. ऍपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट MSc इकॉनॉमिक्स सर्च करा आणि लगेचच कोर्सला जॉईन व्हा. 19th ऑफ दिस जॅन, ठीक आहे, 19 जॅन पासून न्यू बॅच जी आहे ती स्टार्ट होते. सो आपलं नाव रजिस्टर करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. सुरुवातीच्या सेशनला विथ टू दिस सेशन. ठीक आहे, मी थोडासा टाइम देईन तुम्हाला की याच्यामध्ये म्हणजे क्वेश्चन रीड केल्यानंतर ऑप्शन्स दिल्यानंतर तर त्याचं करेक्ट आन्सर काय असू शकतो तुम्ही गेस करा, नंतर आपण त्याचा आन्सर सांगूया. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज मीन बाय टर्म मनी सप्लाय? मनी सप्लाय किंवा पैशाचा पुरवठा या शब्दाचा अर्थ काय? Option: the amount of foreign currency in circulation, the total quantity of money available in the economy, the amount of gold reserves held by the country, the total value of goods and services in economy. ठीक आहे, काय असू शकते याचा आन्सर? ट्राय टू गिव्ह द आन्सर. ओके, लेट मी टेल यू द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. ऑप्शन बी का आहे? कारण आपण कालच्या सेशन मध्ये बघितलं होतं की मनी सप्लाय म्हणजे काय, तर पूर्ण पैशाची क्वांटिटी जे मार्केटमध्ये फिरत आहे किंवा इकॉनॉमी मध्ये अवेलेबल आहे त्याला आपण पैशाचा पुरवठा असं म्हणतो. अर्थव्यवस्थेत उपलब्ध असलेल्या एकूण रकमेचे प्रमाण म्हणजे काय आहे? मनी सप्लाय किंवा पैशाचा पुरवठा आहे. फॉरेन करन्सी इथे कन्सिडर करत नाही, कारण आपण आपल्या देशासाठी किंवा आपल्या इकॉनॉमीसाठी, आपल्या तेवढ्या स्पेसिफिक कंट्रीच्या इकॉनॉमीसाठी बोलतो मनी सप्लाय, आणि तेवढ्या कंट्रीमध्ये जेवढे पैसे असतील तेच आपला मनी सप्लाय किंवा पैशाचा पुरवठा आपण कन्सिडर करतो. ठीक आहे, बाकीच्या गोष्टीमध्ये तर ऑप्शन्स मध्ये गोल्ड रिझर्व्ह आहे आणि खाली टोटल व्हॅल्यू गुड्स अँड सर्व्हिसेस आहे, तर तिथे पैशाचा पुरवठ्याचा संबंध त्याच्याशी येत नाही, म्हणून ऑप्शन बी इथे एकदम करेक्ट आहे. ओके, The next question, which of the following is component of money supply? खालीलपैकी कोणता घटक पैशाच्या पुरवठ्याचा घटक आहे? ठीक आहे, ऑप्शन्स आहेत गोल्ड रिझर्व्ह, डिमांड डिपॉझिट्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, रिअल इस्टेट्स. ओके, द ऑप्शन्स करेक्ट आन्सर इज ऑलरेडी शोन. सॉरी, सोन्याचा साठा, डिमांड डिपॉझिट, सरकारी रोखे, रिअल इस्टेट, आणि याचं करेक्ट आन्सर पण इथे दिलेलं आहे ऑप्शन बी, दॅट इज डिमांड डिपॉझिट्स. आपण बघितलंय मनी सप्लायचे कंपोनेंट्स कोणते कोणते आहेत. एक तर डिमांड डिपॉझिट्स मध्ये असणारे किंवा कॅश. कॅश म्हणजे करन्सी किंवा चलन, ठीक आहे, जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. मग ते नोट्सच्या फॉर्म मध्ये असू देत किंवा कॉइन्सच्या स्वरूपात असू देत, ही सगळी करन्सी प्लस डिमांड डिपॉझिट्स म्हणजे लोक जे डिमांड करू शकतात त्यावेळेस त्यांना ते पैसे मिळतील, असे डिपॉझिट्स हे पैशाच्या पुरवठ्यामध्ये कन्सिडर केले जातात. बरोबर आहे ना? का कन्सिडर केले जातात? आपण याचा पण अभ्यास केलेला आहे की का कन्सिडर केले जातात. कारण संपूर्ण इकॉनॉमीमध्ये डिमांड डिपॉझिट्स म्हणजे तुम्ही कधीही ते वापरू शकता, म्हणजे ते पैसे तुमच्या हाताशी आहेत, आणि नोट्स आणि कॉइन्स जे मार्केटमध्ये फिरतायत ते सुद्धा सगळ्या इकॉनॉमी मधल्या पॉप्युलेशनच्या हातात आहे, आणि त्यामुळे ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन किंवा ह्या दोघांचं ऍडिशन करून जो सप्लाय किंवा जो पुरवठा पैशाचा होतोय तो इकॉनॉमीमध्ये पैशाचा पुरवठा म्हणून संबोधला जातो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज M1 इन द मनी सप्लाय रिप्रेझेंट्स? पैशाच्या पुरवठ्यातील M1 काय दर्शवते? M1, M2, M3, M4 हे काय आहे? मेजर्स ऑफ मनी. ठीक आहे, म्हणजे मनी सप्लाय पैशाच्या पुरवठ्याचे मोजमाप करण्याच्या पद्धती आहेत, ज्यामध्ये M1 हे एक बेसिक किंवा सगळ्यात पहिले असं मेजर आहे,
ठीक आहे, तर ते आपल्याला काय दाखवतं? M1 मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी इन्क्लुडेड असतात? ऑप्शन ए कॅश ओनली, बी कॅश प्लस डिमांड डिपॉझिट्स प्लस अदर लिक्विड असेट्स, सी फिक्स डिपॉझिट अँड सेव्हिंग डिपॉझिट, डी कॅश अँड फिक्स डिपॉझिट. बघा याचं करेक्ट आन्सर काय होऊ शकतं, ट्राय करा. ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी कॅश, डिमांड डिपॉझिट्स अँड अदर लिक्विड असेट्स किंवा ओडी, अदर डिपॉझिट्स असं आपण त्याला संबोधतो. M1 म्हणजे काय मग? M1 जे आपल्याला पाठच करून ठेवायचं मी सांगितलेलं आहे. एक आहे करन्सी किंवा कॅश, त्याच्यानंतर प्लस DD प्लस ओडी. ओडी म्हणजे अदर डिपॉझिट्स किंवा अदर लिक्विड असेट्स. ओके, then next question, which is the most liquid form of money? पैशाचा सर्वात द्रव म्हणजे इथे तरल रूप कोणते आहे? M1, M2, M3, M4. काय आन्सर असू शकतं? तरल रूप म्हणजे काय, तर तिथे जास्तीत जास्त वाहायला किंवा जास्तीत जास्त सर्क्युलेट व्हायला स्कोप असतो, तर त्याला आपण तरल म्हणतो. ठीक आहे, तर यापैकी कोणतं असं मेजर आहे मनी सप्लायचं जे जास्त तरल आहे? ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए M1. M1 हे सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात पहिला फॉर्म आहे मनी सप्लायचा, म्हणून M1 हे इथे काय आहे, करेक्ट आन्सर आहे. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द प्रायमरी डिफरन्स बिटवीन M1 अँड M2? ठीक आहे, ते इथे डिफरन्स असं स्पेसिफिक काही नाहीये, पण M1 मध्ये ज्या गोष्टी आहेत त्या M2 मध्ये एक्स्ट्रा ऍडिशन झालेले असतील. ठीक आहे, तर याच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय आहे तो सांगायचा आहे. M1 आणि M2 मध्ये प्राथमिक फरक काय आहे? ऑप्शन ए M2 includes M1 and saving deposits with post office and banks. M1 includes gold while M2 includes bonds. M2 includes currency in circulation. M1 is broader than M2. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघायला गेलं तर बघा इथे डी जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये सांगितलं की M1 is broader than M2. इज इट? नो. M2 M1 पेक्षा ब्रॉडर आहे. जसा नंबर मोठा तसे तिची मनी मोठी, तर M1 हे चुकीचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर करन्सी इन सर्क्युलेशन, M2 सर्क्युलेशन मधली करन्सी एक्सक्लूड करतो का? नाही. M2 जर आपण बघितलं असेल तर M2 ला M1 प्लस अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये ऍड होते, सो इथे हे एक्सक्लूड होऊ शकत नाही, म्हणून सी पण ऑप्शन नाहीये. मग M1 इन्क्लूड्स गोल्ड व्हाईल M2 इन्क्लूड्स बॉन्ड. आता गोल्ड तर कशातच इन्क्लूड केलं जात नाही, असेट्स मध्ये किंवा कुठल्याच ह्याच्यामध्ये इन्क्लूड होत नाही, म्हणजे ऑप्शन बी तर इथे नाहीच. मग करेक्ट आन्सर काय आहे? आपलं ऑप्शन ए आहे. काय आहे? M2 इज इक्वल टू M1 प्लस सेव्हिंग्स इन पोस्ट ऑफिस. ठीक आहे, पोस्ट ऑफिस मधले सेव्हिंग्स. ओके, होपफुली यू हॅव आयडिया अबाउट दिस की M1 काय आहे, M2 काय आहे, M3 M4. ठीक आहे, नसेल तर जे सेशन आपलं लास्ट सेशन झालेलं आहे मनी अँड बँकिंगचं, ते बघून घ्या एकदा, ते क्लिअर होईल तुम्हाला नेमकं काय आहे. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन, फिक्स्ड डिपॉझिट्स आर द पार्ट ऑफ विच मनी सप्लाय मेजर? मुदत ठेवी हा कोणत्या मनी सप्लाय उपायाचा भाग आहे? ऑप्शन ए M1, M2, M3, बोथ, बी अँड सी. ओके, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, बोथ डी, बी अँड सी. काय? फिक्स डिपॉझिट विचारले ना, फिक्स डिपॉझिट तर मग ह्याच्यामध्ये पण येणार, ह्याच्यामध्ये पण येणार आहे. आणि M1 ला का नाही कन्सिडर केलं? कारण M1 ह्याच्यामध्ये पण आहे M1 आणि याच्यामध्ये पण आहे M1, आणि त्यामुळे आपण बी आणि सी लिहिलं, ए नाही लिहिलं. ए मध्ये पण ऍक्च्युअली फिक्स डिपॉझिट यायला पाहिजे, पण याच्यामध्ये M2 आणि M3 मध्ये ऑलरेडी M1 असल्यामुळे स्पेशली M1 ला आपण करेक्ट आन्सर देत नाही. So option D इथे करेक्ट आहे, both B and C. Okay, then next question, which of the following is not included in M1? खालीलपैकी कोणता M1 मध्ये समाविष्ट नाही? ऑप्शन ए करन्सी विथ द पब्लिक, त्याच्यानंतर डिमांड डिपॉझिट्स, टाइम डिपॉझिट्स, ट्रॅव्हल्स चेक.
बघा व्यवस्थित कोणता इन्क्लुडेड नाहीये M1 मध्ये असं विचारलेलं आहे. ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, टाइम डिपॉझिट. जसं की आपण बघितलं होतं की करन्सी. आता ही ट्रॅव्हल चेक म्हणजे काय, की तुम्ही ट्रॅव्हलिंग करताना तुमच्या सोबत तुम्ही काय ठेवता, तर एक चेक ठेवता जे तुम्ही देऊन डायरेक्ट तुमचा म्हणजे कॅश, त्याला काय म्हणू शकतो आपण, वाउचर म्हणू शकतो. ठीक आहे, ट्रॅव्हल चेक कसं असतं, वाउचर सारखं असतं. तुम्ही ते दिल्यानंतर तर त्याची व्हॅल्यू पैशाची असते, तर ते तुम्ही काय करू शकता, तिथे देऊन तुमचं काम जे आहे ते तुम्ही परचेस करू शकता. मग करन्सी जे मार्केटमध्ये ऑलरेडी आहे ते तर इन्क्लूड आहे M1 मध्ये. डिमांड डिपॉझिट्स पण M1 मध्ये इन्क्लुडेड आहेत. फक्त टाइम डिपॉझिट्स नाही आहेत, म्हणून ऑप्शन सी इथे या क्वेश्चन साठी करेक्ट आन्सर आहे. M1 मध्ये इन्क्लुडेड नाही मुदत ठेवी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डज M3 प्रायमरीली कन्सिस्ट ऑफ. M3 मध्ये प्रामुख्याने काय समाविष्ट आहे. ऑप्शन ए M1 प्लस टाइम डिपॉझिट्स ऑफ बँक्स, M2 ट्रेजरी बॉन्ड्स, M1 प्लस सेव्हिंग्स अकाउंट, M2 प्लस करन्सी इन बॉन्ड्स. ठीक आहे, बँकांची M1 आणि मुदत ठेवी, M2 प्लस ट्रेजरी बॉन्ड्स, M3 विचारलंय. थोडासा विचार करा आणि आन्सर द्यायचं काय असू शकतं मग M3 मध्ये इन्क्लुडेड. ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, M1 प्लस टाइम डिपॉझिट्स ऑफ बँक. आता जे काही मनी आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिल्या तीन याच्यामध्ये तर M1 कंपल्सरी आहे. M2 मध्ये, M4 मध्ये फक्त काय आहे, M3, राईट. सो इथे M3 मध्ये M1 प्लस काय, आता M1 चे दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे. ठीक आहे, आपण जर बघायला गेले तर एक तर सेव्हिंग्स अकाउंट बोलली जे M2 आहे. ठीक आहे, M1 प्लस सेव्हिंग्स अकाउंट म्हणल्यावर M2 येतं. M1 प्लस टाइम डिपॉझिट्स म्हणल्यावर M3 येणार आहे. ठीक आहे, सो त्यामुळे ऑप्शन ए इथे करेक्ट आहे. समजतंय का, M1 सगळ्यांमध्ये कॉमन आहे. M1 सोबत सेव्हिंग अकाउंट असतील तर ते M2 होईल. M1 मध्ये टाइम डिपॉझिट्स असतील तर ते M3 होणार आहे. सो M3 आपल्याला विचारलेलं आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, विच कंपोनंट ऑफ मनी सप्लाय इज कन्सिडर द लिस्ट लिक्विड. ठीक आहे, पैशाच्या पुरवठ्यातील कोणता घटक सर्वात द्रव किंवा तरल मानला जातो. आय गेस. ओके, सो ऑप्शन वन M1, M4, फिक्स डिपॉझिट, सेव्हिंग डिपॉझिट. कोणता कंपोनंट आहे पैशाचा जो तरल आहे. ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, फिक्स डिपॉझिट. ठीक आहे, याच्यामधला जो मनी सप्लाय इज कन्सिडर द लिस्ट लिक्विड विचारलेला आहे. बाकी सगळे कसे आहेत, लिक्विड आहेत, म्हणजे पटापट इकडून तिकडे चेंज होतात किंवा ह्या हातातून त्या हातामध्ये पैसे जातात. पण फिक्स डिपॉझिट कसं आहे, ते फिक्स टायमालाच ओपन होतात किंवा फिक्स टायमालाच ते बाहेर काढले जातात किंवा त्याच्यावर ट्रान्झॅक्शन केलं जाऊ शकतं. त्यामुळे इथे मुदत ठेवी ज्या आहेत त्या कशा आहेत, तर सगळ्यात कमी तरल घटक मानला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मेन फीचर ऑफ नॅरो मनी. ठीक आहे, नॅरो मनी, ब्रॉड मनी दोन्हीही आपण बघितलेलं आहे. संकुचित पैशाचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे. ऑप्शन ए, इट इन्क्लुड्स ऑल फॉर्म ऑफ फिजिकल अँड डिजिटल असेट्स. इट ओनली इन्क्लुड्स currency and demand deposits. It accounts for money held by the banks and central banks. It includes long term investment. ठीक आहे, यात सर्व प्रकारच्या भौतिक आणि डिजिटल मालमत्तांचा समावेश होतो. यात फक्त चलन आणि मागणी ठेवींचा समावेश आहे. यात बँका आणि मध्यवर्ती बँकांकडे असलेल्या पैशाचा हिशोब आहे. यात दीर्घकालीन गुंतवणुकीचा समावेश आहे. नॅरो मनी म्हणजे काय असं विचारलेलं आहे. नॅरो म्हणजे छोटी, अरुंद असं पैसे यातले कोणते असू शकतात किंवा त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी इन्क्लुडेड असतात. आता मोस्टली M1 आणि M2 ला नॅरो मनी किंवा
संकुचित पैसा असं म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी इन्क्लुडेड असतात ते या ऑप्शन मध्ये आपल्याला बघायचंय. ठीक आहे, काय असेल याचं करेक्ट आन्सर? ओके, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. इट ओनली इन्क्लुड्स करन्सी अँड डिमांड डिपॉझिट. सगळ्यात नॅरो मनी जे आहे, सगळ्यात कमी संकुचित मनी जे आहे ते आहे M1. ठीक आहे, आणि M1 मध्ये काय आहे मग? फक्त करन्सी आणि डिमांड डिपॉझिट्स आहेत, राईट. आणि ओडी जे ऑप्शन मध्ये नाहीये पण असेल तर तेही याच्यात कन्सिडर होईल. पण M1 याच सगळ्यात M1 चे जे फीचर्स आहेत ते नॅरो मनीचे फीचर्स सगळ्यात पहिले येतात. ओके ओके, द नेक्स्ट क्वेश्चन. ब्रॉड मनी M3 इज ऑल्सो नोन ॲज. आता बघा, ब्रॉड मनी म्हणजे M3 पण आहे आणि M4 पण आहे. या दोन्हीला आपण ब्रॉड मनी म्हणतो आणि M1 आणि M2 ला आपण नॅरो मनी म्हणतो. तर याच्यामध्ये विचारलंय की ब्रॉड मनी म्हणजे M3 इज ऑल्सो नोन ॲज. काय म्हणू शकतो आपण M3 ला? ऑप्शन ए बेस मनी, हाय पॉवर्ड मनी, ऍग्रीगेट मॉनिटरी रिसोर्स आणि नॅरो मनी. ब्रॉड मनी जर म्हटलं तर इथे नॅरो मनी म्हणू शकतो का? नाही. माझं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सी, ऍग्रीगेट मॉनिटरी रिसोर्सेस. म्हणजे M3 मध्ये काय आहे? टाइम डिपॉझिट्स पण आपण घेतो. ठीक आहे, मुदत ठेवी जे आहे ते सगळे एकूण आर्थिक सगळी संसाधन आपण M3 मध्ये इन्क्लूड करतो आणि त्यामुळे इथे ऑप्शन सी करेक्ट आहे. ठीक आहे, ब्रॉड मनी म्हणून M3. The next question. Who is responsible for calculating the money supply in India? भारतातील पैशाच्या पुरवठ्याची गणना करण्याची जबाबदारी कोणाची आहे? ऑप्शन ए मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिस, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, दॅट इज सेबी. अर्थ मंत्रालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. यापैकी कोण पैशाचा पुरवठा कॅल्क्युलेट करतो की किती पैसे कॅल्क्युलेट म्हणजे किती पैसे मार्केटमध्ये असले पाहिजेत, मार्केटमध्ये पैसे जास्त कधी झालेत, परत कधी घ्यायचे, हे सगळं कोण ठरवतं? ठीक आहे, सांगा ऑप्शन काय असेल याचं करेक्ट. ओके, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही इंडियाची सेंट्रल बँक आहे आणि सेंट्रल बँकेला हे सगळे अधिकार आहेत की किती सप्लाय असला पाहिजे, ते कंट्रोल कसे करायचे, त्याचे वेगवेगळे जे वेज आहेत कंट्रोल करण्याचे, एक्सचेंज वरती कंट्रोल ठेवण्याचे, हे सगळे अधिकार RBI ला किंवा सेंट्रल बँकेला आहेत. त्यामुळे इथे सप्लाय, मनी सप्लाय किती असला पाहिजे हे इंडियाची पॉलिसी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ठरवते. ठीक आहे, स्टॅटिस्टिकल ऑफिसर्स हे नाही ठरवत. ठीक आहे, तो फक्त डेटा प्रोव्हाइड करतो. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स वेगवेगळ्या स्कीम्स तयार करणं जे रिलेटेड आहेत तुमच्या इकॉनॉमीशी किंवा पूर्ण अर्थव्यवस्थेशी. ठीक आहे, त्याच्यानंतर सिक्युरिटी अँड बोर्ड एक्सचेंज ऑफ बोर्ड, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबीचं काय काम असणार आहे मग? बॉन्ड्स खरेदी विक्री किंवा त्याच्या हा बॉन्ड खरेदी विक्रीचं मेन काम आपण इथे त्यांचं असे म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. What is the difference between M3 and M4 in the money supply? पैशाच्या पुरवठ्यात M3 आणि M4 मध्ये फरक काय आहे? जसं आपण सुरुवातीच्या एका क्वेश्चन मध्ये बघितलं की M1 आणि M2 मध्ये काय फरक आहे, आता M3 आणि M4 मध्ये काय फरक आहे? दोन्हीही ब्रॉड मनी आहेत पण बेसिक एक डिफरन्स त्यांच्यामध्ये असणार आहे. तो काय असणार आहे? ऑप्शन आहे M1 includes M3 and all savings deposit with post office. M3 includes M4 and additional liquid assets. M4 is smaller than M3. M4 excludes time deposit. ठीक आहे, बेसिक डिफरन्स विचारलेला आहे याच्यामध्ये. काय आन्सर असू शकतं? ट्राय करा. ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, M4 includes M3. M4 चा फॉर्म्युला काय आहे मग? M4 is equal to M3 plus all savings with पोस्ट ऑफिस हे याच्यात आहे आणि हाच बेसिक डिफरन्स. आता बेसिक डिफरन्स जेव्हा विचारला जातो क्वेश्चन मध्ये
तर बट ऑब्विस आहे त्याचं जे मुख्य वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलेले असतील आणि ते जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही इझिली त्याचं करेक्ट आन्सर सांगू शकता. ठीक आहे. सो M1 M3 M4 जे आहे ते व्यवस्थितपणे लक्षात ठेवा कशाच्या फॉर्म्युल्यामध्ये काय ऍड केलेलं आहे ते. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, हाय पॉवर्ड मनी इज ऑल्सो रेफर्ड टू ॲज, उच्च शक्ती असलेल्या पैशाला काय म्हटलं जातं? M0 M1 M2 M3. काय असेल आन्सर? ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, M0. M0 आतापर्यंत म्हणजे असं एक्झामला विचारला जात नव्हता, पण ह्याचा आता अर्थ आहे आपल्याला माहिती किंवा माहित करून घ्यायला पाहिजे, कारण एक्झाम मध्ये विचारलाही जाऊ शकतो. याच्यामध्ये तर सगळेच पैसे असतात, म्हणजे कॅश असेल तुमचं, त्याच्यानंतर डिमांड डिपॉझिट्स असेल, ओडी असेल, त्याच्यानंतर प्लस बँक्स ज्या आहेत, कमर्शियल बँक्स ज्या आहेत, त्यांना काहीतरी सेंट्रल बँकेकडे काहीतरी रिझर्व्ह अमाऊंट ठेवावं लागते. ठीक आहे. ते कमर्शियल बँकांचेच पैसे असतात जे सेंट्रल बँकेकडे ठेवले जातात. तर ते सुद्धा याच्यामध्ये कन्सिडर केले जातात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज M0 रिप्रेझेंट्स इन मनी सप्लाय मेजर्स? मनी सप्लाय किंवा पैशाच्या पुरवठ्याच्या उपायांमध्ये M0 काय दर्शवते? ऑप्शन ए, टोटल करन्सी इन सर्क्युलेशन अँड रिझर्व विथ द सेंट्रल बँक, ओनली द कॉइन्स अँड द नोट्स इन द सर्क्युलेशन, करन्सी विथ द पब्लिक अँड डिमांड डिपॉझिट्स, करन्सी विथ द फिक्स्ड डिपॉझिट्स. ठीक आहे. चलनामध्ये असलेले एकूण चलन आणि मध्यवर्ती बँकेकडे असलेला साठा, चलनात असलेले केवळ नाणी व नोटा, जनतेकडे असलेले चलन, डिमांड डिपॉझिट्स, चलन आणि मुदत ठेवी, यापैकी काय M0 मध्ये दर्शवलं जातं हे सांगायचं आहे. याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये मी सांगितलं M0 म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला ऑप्शन्स पैकी बघून सांगायचं की M0 म्हणजे काय. हाय व्हॅल्यू मनी मला म्हणता येईल M0 ला. ओके, सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. जसं की मागच्या एका क्वेश्चन मध्ये मी सांगितलं होतं की तिथे टोटल करन्सी इन सर्क्युलेशन म्हणजे ओडी डीडी, त्याच्यानंतर करन्सी, ह्या सगळ्या तर आहेतच, पण रिझर्व विथ द सेंट्रल बँक, जे सेंट्रल बँकेकडे पैसे रिझर्व आहेत कमर्शियल बँकांचे, कमी पडल्यानंतर जेव्हा सेंट्रल बँकेला ते पैसे कमर्शियल बँकेला द्यावे लागतात, ते सुद्धा याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात. ठीक आहे. सो ऑप्शन ए इथे करेक्ट आन्सर आहे. ओके. M0 रिप्रेझेंट्स टोटल करन्सी इन सर्क्युलेशन, चलनात असलेले एकूण चलन आणि मध्यवर्ती बँकेकडे असलेला साठा, या सगळ्यांना इन्क्लूड केलं जातं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ दिस मेजर्स इज कन्सिडर द नॅरोएस्ट डेफिनेशन ऑफ मनी सप्लाय? यापैकी कोणता उपाय पैशाच्या पुरवठ्याची सर्वात संकुचित व्याख्या मानली जाते? ऑप्शन ए M0 M1 M2 M3. M1 तर हाय व्हॅल्यू मनी आहे, आत्ताच्या मागच्या दोन क्वेश्चन वरून तुम्हाला लक्षात आलं असेल. मग आता सांगा मला की नॅरोएस्ट डेफिनेशन ऑफ मनी सप्लाय खालीलपैकी कोणत्या मेजर्स मधून आपल्याला समजते? Guess which will be the correct answer. Guess. Okay.
द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी M1. आता जे आपण बघितलेलं मी थोडा जास्त वेळ दिला याच्यासाठी कारण की तुम्हाला हे सगळं माहिती पाहिजे की एक्झॅक्टली काय आहे याच्यामध्ये करेक्ट आन्सर. तर M1 हे करेक्ट आहे. बाकी दोन्ही म्हणजे M2 आणि M1 हे नॅरो मनी जरी असले तर त्या दोन्हीमध्ये सगळ्यात छोटा भाऊ हा M1 आहे. M1 पेक्षा M2 आणि M3 M4 ठीक आहे. जसं नंबर आहे तसे ते त्यांची सिरियल आहे. ओके. M0 सगळ्यात लहान आहे पण ही हाय व्हॅल्यू आहे कारण ह्याच्यामध्ये सेंट्रल बँकेकडचा साठा सुद्धा इन्क्लूड असतो. ठीक आहे M0 मध्ये. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन ऑफ मनी? खालीलपैकी कोणते कार्य पैशाचे नाही? पैशाचे कार्यामध्ये ऑप्शन आहे. ऑप्शन ए मीडियम ऑफ एक्सचेंज, देवाणघेवाणीचं माध्यम, स्टोर ऑफ व्हॅल्यू, मूल्याचा साठा, मेजर्स ऑफ वेल्थ इनइक्वॅलिटी, संपत्तीतील विषमतेचे मोजमाप, युनिट ऑफ अकाउंट, खात्याचे युनिट म्हणून काम करतो. कोणतं फंक्शन नाही असं विचारल्या, लक्षात घ्या. नॉट अ फंक्शन. ओके. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, मेजर्स ऑफ वेल्थ इक्वॅलिटी. म्हणजे संपत्तीचं विषमतेचं मोजमाप पैशामध्ये करता येतं पण हे पैशाचं कार्य नाहीये. आपण त्याचा वापर करतो. जसं आपल्याला माहितीये की आपण म्हणजे मनुष्य हा प्राणी असा आहे की कुठलीही एक गोष्ट मिळाली की त्याचे दोन्ही प्रकारचे फायदे आणि तोटे दोन्हीही असतात. तर त्यापैकी कोणता आपण करतो ते आपल्यावर डिपेंड असतं. तसंच हे तीन जे आहे ते पैशाची कार्य आहेत. ठीक आहे. पण हे जे आहे ते पैशाचे कार्य नाहीये, त्याचा वापर आपण जस्ट केलेला आहे. पण इट्स नॉट अ फंक्शन ऑफ मनी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सेव्हिंग डिपॉझिट्स आर इन्क्लुडेड इन विच मेजर ऑफ द मनी सप्लाय? बचत ठेवींचा समावेश पैशाच्या पुरवठ्याच्या कोणत्या मोजमापात केला जातो? ऑप्शन ए M1 ओनली, M2 M3 M0 M1 नन ऑफ दी अबोव. ओके. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, M2 आणि M3. बचतींचा जो समावेश आहे तो पहिल्या M1 मध्ये नाहीये पण M2 आणि M3 मध्ये त्यांचा समावेश आहे. M3 मध्ये टाइम डिपॉझिट आणि M2 मध्ये सेव्हिंग डिपॉझिट या दोन्ही प्रकारच्या डिपॉझिटचा टाइम सेव्हिंग डिपॉझिट आणि सेव्हिंग डिपॉझिट दोन्हीचाही याच्यामध्ये समावेश होतो. ठीक आहे. बी मध्ये M2 आणि M3 मध्ये लक्षात राहील. ओके. The next question, what is the primary focus of monetary policy concerning the money supply? चलन पुरवठ्याच्या संदर्भात पतधोरणाचा मुख्य केंद्रबिंदू काय असतो? म्हणजे जी आपण मॉनिटरी पॉलिसी अप्लाय करतो तर चलन पुरवठ्यामध्ये त्याचा मेन फोकस काय असतो? ऑप्शन ए इन्क्रीजिंग फिस्कल डिफिसिट, कंट्रोलिंग इन्फ्लेशन अँड इकॉनॉमिक स्टॅबिलिटी, प्रमोटिंग एक्सपोर्ट, रेग्युलेशन ट्रेड एग्रीमेंट. वाढती वित्तीय तूट हा फोकस असतो की महागाई आणि आर्थिक स्थैर्य नियंत्रित करणे हा फोकस असतो की निर्यातीला चालना देणे हे महत्वाचं असतं की व्यापार करारांचे नियम करणं हे महत्वाचं असतं? याच्यामध्ये कुठलं करेक्ट आन्सर आहे? चलन पुरवठा, मॉनिटरी पॉलिसीचा फोकस काय असतो किंवा काय असला पाहिजे एखाद्या इकॉनॉमीचा? ओके. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. ऑब्विसली तिथे वित्तीय तूट वाढवणं हा तर उद्देश नसणार आहे किंवा एक्सपोर्ट वाढवणं हा मुख्य उद्देश नसणार आहे. कंट्रोलिंग इन्फ्लेशन म्हणजे महागाई किंवा जी इन्फ्लेशन आहे त्याला कंट्रोल नियंत्रित ठेवणं आणि आर्थिक स्थैर्यता हे मेन उद्देश आहे. बाकी ह्या ज्या गोष्टी आहे की डिफिसिट कमी जास्त करणं, एक्सपोर्टेशनला प्रमोट करणं किंवा अग्रीमेंटचं नियमन करणं ह्या सगळ्या गोष्टी मग इकॉनॉमिक स्टॅबिलिटी करताना आपोआप त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. त्यामुळे ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. याचा फोकस मेन म्हणजे असतो की आर्थिक स्थिरता प्रस्थापित करणे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द रोल ऑफ सेंट्रल बँक्स इन द मनी सप्लाय? पैशाच्या पुरवठ्यात मध्यवर्ती बँकांची काय भूमिका आहे? ऑप्शन ए प्रिंटिंग करन्सी, सेटिंग ऑल रिझर्व्ह रिक्वायरमेंट्स, मॅनेजिंग इंटरेस्ट रेट. मुद्रण चलन म्हणजे छापणी, चलनाची छापणी. राखीव गरजा निश्चित करणे म्हणजे जे काही कमर्शियल बँकेकडून रिझर्व्ह ठेवावे लागतात बँकेकडे ते. त्याच्यानंतर व्याजदराचं व्यवस्थापन, व्याजदर वाढवणं कमी जास्त करणं हे की डी वरील सर्व?
काय करेक्ट आन्सर असू शकते याचा? ओके, सो याचं करेक्ट आन्सर ऑप्शन डी. ऑब्विसली प्रिंटिंग करणं मॉनिटरी आरबीआयचं काम आहे. कुठल्याही रिक्वायरमेंट जे आहेत, रिझर्व्ह किती ठेवायचे, हे सगळं काम आरबीआयचं आहे. आणि इंटरेस्ट रेट मॅनेज करणं, इंटरेस्ट रेट मॅनेज करणं म्हणजे किती ठेवायला पाहिजे, वाढवायला पाहिजे की कमी करायला पाहिजे, याचे निर्णय कोण घेतं? आरबीआय. म्हणून ऑप्शन डी इथे करेक्ट आहे. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन. द प्रोसेस बाय विच बँक क्रिएट्स मनी इज ऑल्सो नोन ॲज. बँका ज्या प्रक्रियेद्वारे पैसे तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात? ऑप्शन ए मॉनिटरी एक्सपान्शन, क्रेडिट क्रिएशन, करन्सी डिस्ट्रीब्युशन, डिपॉझिट ट्रान्सपोर्टेशन. आर्थिक विस्तार, पतनिर्मिती, चलन वितरण, डिपॉझिट ट्रान्सफॉर्मेशन. जो आपला टॉपिक आलेला आहे त्या टॉपिक मध्ये हा पॉईंट पेंडिंग आहे, त्यामुळे मी डायरेक्ट आन्सर सांगते. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, करेक्ट क्रेडिट क्रिएशन, पतनिर्मिती. ती कशी होते याला डिटेल आपण आपल्या थेरी सेशन मध्ये बघणारच आहोत. नेक्स्ट सेशन जे होणार आहे आपलं, जे मंडेला सेशन होईल, त्यामध्ये क्रेडिट क्रिएशन कशा प्रकारे होतं हे आपण विथ एक्झाम्पल बघणार आहोत. बट मेन जे काम आहे, ही प्रोसेस जी आहे बँकेची, ती क्रेडिट क्रिएशन असं नाव आहे त्याला. जे बँकांचं काम आहे त्याला क्रेडिट क्रिएशन म्हणतात. बेसिक जसं एखादी मशीन चालते, त्या मशीनचं जे वर्क आहे ते मेकॅनिझम म्हणून आपण ओळखतो. तसंच बँकेची जी प्रोसेस आहे किंवा बँकेचं जे मेन काम आहे त्याला क्रेडिट क्रिएशन असं म्हणतात. ओके, ऑप्शन बी करेक्ट आहे. द नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट डज द टर्म वेलोसिटी ऑफ मनी मीन्स. पैशाचा वेग या शब्दाचा अर्थ काय? वेग म्हणजे पैसे किती जोराने उडतात किंवा पळतात असं आहे का? नाही. मग काय आहे खालीलपैकी? ऑप्शन. द स्पीड ॲट विच मनी इज प्रिंटेड, द फ्रिक्वेन्सी ऑफ ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्व इन द युनिट ऑफ मनी, द रेट ॲट विच लोन्स आर अप्रूव्ड, द टाइम टेकन फॉर मॉनिटरी पॉलिसी टू टेक इफेक्ट. ज्या वेगाने पैसे छापले जातात, पैशाच्या युनिटशी संबंधित व्यवहारांची वारंवारता, ज्या दराने कर्ज मंजूर केले जाते, पतधोरण अंमलात आणण्यासाठी लागणारा वेळ. आता इथे लक्षात घ्या, पैशाचा वेग म्हणजे किती कमी वेळात किंवा किती वेळात एक पैसा किंवा एक नोट जास्तीत जास्त लोकांमध्ये फिरते. सपोज एक 100 रुपयाची नोट प्रिंट केलेली आहे. ती नोट आज माझ्याकडे आहे, उद्या तुमच्यापैकी एकाकडे असेल, तुम्ही ते बाजारात द्याल, बाजारातून दुसऱ्या दुकानात जाईल, दुसऱ्या दुकानातून बँकेत जाईल. ही काय आहे? पैशाची व्हॅलॉसिटी आहे. तर याला ऑप्शन सुटेबल कोणता आहे ते मला सांगा. याचा करेक्ट आन्सर काय असेल? ओके, सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. ठीक आहे. विच मॉनिटरी मेजर्स इज यूज फॉर इंटरनॅशनल कंपॅरिझन. आंतरराष्ट्रीय तुलनांसाठी कोणते आर्थिक उपाय वापरले जातात? या ऑप्शन्स पैकी म्हणजे हे जे मेजर्स आहेत पैशाचे मोजमापाचे, त्यापैकी कोणतं मेजर हे आंतरराष्ट्रीय तुलनांसाठी वापरलं जातं? ऑप्शन ए M0, M1, M2, M3. आंतरराष्ट्रीय तुलना म्हणजे की सगळ्या देशांमध्ये पैशाचा सप्लाय मोजावाच लागतो. मग इंटरनॅशनली सगळ्यांना एकच कुठली तरी सिस्टीम किंवा मेजर हे वापरावं लागेल. तर यापैकी कोणतं मेजर असं आहे जे इंटरनॅशनल कंपॅरिझन साठी वापरलं जातं? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, M1. M1 जे बेसिक आहे, सगळ्यात पहिलं आहे, ज्याच्यामध्ये करन्सी प्लस डीडी म्हणजे डिमांड डिपॉझिट प्लस ओडी. ठीक आहे, हे सगळं इन्क्लुडेड असतं आणि सगळ्या इंटरनॅशनल कंपॅरिझन करण्यासाठी हेच मेजर यूज केलं जातं. कोणतं? M1. लक्षात राहील, प्रत्येकाबद्दल काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे, ते तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग कॅन रिड्यूस द मनी सप्लाय इन इकॉनॉमी. खालीलपैकी कोणत्या अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा कमी करू शकते? ऑप्शन ए लोअरिंग रिझर्व्ह रिक्वायरमेंट्स, इंक्रीजिंग इंटरेस्ट रेट, प्रिंटिंग मोर करन्सी, लोअरिंग टॅक्सेस. ठीक आहे, पैशाचा पुरवठा कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक उपयोगी आहे? राखीव गरजा कमी करणे म्हणजे रिझर्व्ह रिक्वायरमेंट जे आहे ते कमी करणे, व्याज दरात वाढ करणं, अधिक चलन छापणे की कर कमी करणे. पैशाचा पुरवठा कमी करण्यासाठीचं रिझन किंवा ऑप्शन याच्यामध्ये कोणतं करेक्ट आन्सर आहे? ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, दॅट इज इन्क्रीजिंग इंटरेस्ट रेट. इंटरेस्ट रेट वाढवले की आपोआप लोकांचे पैसे जे आहे, कर्ज घेण्याची जी क्षमता आहे किंवा जी इच्छा आहे ती कमी होते आणि ऑब्व्हियसली मग इकॉनॉमी मधला मनीचा सप्लाय किंवा पैशाचा पुरवठा हा कमी होतो. ठीक आहे. देन लास्ट क्वेश्चन फॉर टुडेज सेशन.
विच ऑर्गनायझेशन प्रायमरीली इन्फ्लुएन्स मनी सप्लाय टू द ओपन मार्केट ऑपरेशन्स. कोणती संस्था प्रामुख्याने खुल्या बाजारातील कामकाजाद्वारे पैशाच्या पुरवठ्यावर परिणाम करते. ऑप्शन ए मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, सेंट्रल बँक दॅट इज आरबीआय इन इंडिया, फेड इन US, कमर्शियल बँक्स, वर्ल्ड बँक. यापैकी कोणती संस्था ओपन मार्केट ऑपरेशन्स मध्ये पैशाच्या पुरवठ्याला इन्फ्लुएन्स करते, म्हणजे वाढवायचं असेल तेव्हा वाढवते, कमी असेल करायचं तेव्हा कमी करते. पण यापैकी कोणती संस्था आहे ती? ओके ओके, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, सेंट्रल बँक. ठीक आहे, आरबीआय आहे, फेड आहे, म्हणजे सेंट्रल बँक. थोडक्यात सेंट्रल बँक तर कोणत्याही प्रकारची असू शकते. ठीक आहे, सो ऑप्शन बी इथे करेक्ट आन्सर आहे. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. 25 क्वेश्चन आपण मनी सप्लाय किंवा मनी मेजर्स जे आहेत याच्यावरचे आपण आजच्या सेशन मध्ये बघितलेले आहेत. होपफुली सगळे सेशन्स जे आहेत किंवा सगळे जे डाऊट्स आहेत तुमचे ते सगळे क्लिअर झाले असतील. कोणाचे डाऊट्स क्लिअर झाले नसतील, जस्ट लेट मी नो. आपण परत एकदा सेशन मध्ये बघूयात किंवा मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करेन. ठीक आहे, तुम्हाला म्हणजे ग्रुपमध्ये जरी विचारलं तरी मी तिकडे तुम्हाला रिस्पॉन्स देईन. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू फॉर टुडे सेशन. लेट्स एंड द सेशन.